गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. माझा आवाज येतो सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. आपण काय बघितलं होतं? हाफ ॲडर आणि फुल ॲडर झालं होतं. ओके, हाफ ॲडर आणि फुल ॲडरचा एक डाऊट होता. हॅलो मॅम. हा बोला मॅम, फुल ॲडर आणि हाफ ॲडरची लॉजिक डायग्राम येणार का एक्झामला? हा येणार की आणि मॅम तुम्हाला ब्लॉक डायग्राम पण येणार का? हा येणार, दोन्ही पण येणार. कॅन आय स्टार्ट द नेक्स्ट पॉइंट प्लीज? येस मॅम. ओके, तर बघा नेक्स्ट पॉइंट आहे आपला मक्स आणि मक्स चालू आहे आणि त्याचा मक्सचा ट्री. मग तुम्हाला मक्स जे आहे ते फक्त बेसिकली झालं होतं. आता ते फुल्ली आपण कसं येतं ते बघूया. ओके, मक्स म्हणजे काय म्हणतो आपण? ज्याला की इनपुटचे मल्टिपल असतात आणि आउटपुट मस्ट बी 1. इथपर्यंत आपला पार्ट झाला होता, बरोबर? बघा डायग्राम. ओके, आय विल स्टार्ट द मक्स and mux tree. Okay, mux and mux tree. Mux and mux tree. Mux म्हणजेच मल्टिप्लायझर, त्याला मी शॉर्ट फॉर्म मक्स म्हणते. तर बघा मक्स मध्ये तुम्हाला काय करायचंय? फर्स्ट बघा मक्स म्हणजे काय ऍक्च्युली, तर इनपुट जे असतात ते नंबर ऑफ असतात, त्याची ब्लॉक डायग्राम बघा. दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ n as 1 marks किंवा n into 1 marks असं सुद्धा डिनोट केलं जातं. मीन्स n is nothing but the input आणि this is the enable P. Okay, basically इथे किती असणार आहे सिलेक्ट लाईन्स? This is the select lines SM -1 up to S3, S2, S1 and S3. Similarly, D0, D1, D2 up to D n-1. This is the inputs, means data input. This is the select inputs or select lines. Select lines output must be y means आपल्याला output. This is the basic diagram of mux. डायग्राम म्हणा किंवा ब्लॉक डायग्राम म्हणा, त्याला तुम्ही म्हणू शकता. याच्यामध्ये तुम्ही हे जे आहे तिथे अल्फाबेट्स तुम्ही कोणतेही यूज करू शकता. आय यूज करू शकता किंवा कोणतेही यूज करू शकता. स्क्रीन व्यवस्थित दिसते? आणि जरा लाईट पडते स्क्रीनवर. यस, दिसते का आता तुम्हाला? येस मॅम. हा येस मॅम. D1 equal to 2 raised to m is equal to 2 raised to n. सॉरी, n हे काय आहे? इनपुट्स आहे. इनपुट जर समजा 3 असतील तर n काय आहे? अंडर रूट ऑफ n असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, म्हणजे m. जस्ट वेट मिनिट. मॅम स्क्रीनवर लाईट थोडं ब्लर पडते. दिसतं. कसं दिसतंय? मॅम ब्लर Blur दिसतंय, दिसतंय लाईट थोडं. पडते मॅम बोर्डवर. ओके, आता दिसतंय का? येस मॅम दिसतंय आता. येस हा, मॅम. तर इथं काय आहे? 2 raised to n is equal to 2 raised to x. n is equal to 2 raised to m. Means तुमचे जे नंबर n आहे इनपुट्स ते कसे काढायचे तर 2 raised to select lines. Select line जेवढे असतील त्याची 2 raised to that particular power is equal to number of inputs. हे आहे याचं कॉम्बिनेशन किंवा तुम्ही असं म्हणू शकता 2 is equal to under root n असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. Select lines is equal to under root 2. अंडर रूट n असं सुद्धा मी कॅल्क्युलेट करू शकते. आता बघा इनेबल पिन जे आहे ते इनेबल काय? इनेबल मीन्स स्ट्रोक और इनेबल पिन. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? इनेबल पिन कसं असते, जर समजा तुमची 0 असेल तर काय होणार? ऍक्टिव्ह लो होणार, म्हणजे त्याचं जे इनपुट आपलं जे आहे ते काय होणार आहे?
डोंट केअर कंडिशन अप्लाय होणार आणि जर समजा 1 असेल तर ऑब्विसली आपलं आउटपुट येणार जे आहे ते y येणार आउटपुट. आता बघा हे झालं सिम्पली डायग्राम, ब्लॉक डायग्राम समजले. Yes, ma'am. आता बघा Yes, नंतर ma'am. आपण काय करूया 1 2 ह्याचे टाइप्स बघूया. ओके मॉक्सचे टाइप्स बघू. मग टाइप्स ऑफ मॉक्स टाइप्स आहेत 1:2 करी 2:1 सेकंड वन 4:1 थर्ड वन 16:1 फोर्थ वन 32:1 त्यातले मी तुम्हाला आणि ओके सॉरी फोर्थ नंबर इथे थर्ड राहिला थर्ड 8:1 मी तुम्हाला काय सांगणार आहे 2:1 4:1 8:1 हे मी तुम्हाला दाखवले कसे येते. मॅम स्क्रीन वर लाईट पडते मॅम दिसत नाहीये. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे 16:1 आणि 32:1 त्याचे होमवर्क असणार आहे. त्यातले पहिले 3 म्हणजे 2:1 4:1 आणि 8:1 हे तुम्हाला मी शिकवणार आहे आणि राहिलेले 2 जे आहेत तुम्ही ऍज अ होमवर्क म्हणून घ्यायचे आहेत. बघा आता फर्स्ट जे आहे ते 2:1 मार्क्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय असणार आहे फर्स्ट 2:1 मीन्स 2 ऍज अ इनपुट आणि 1 ऍज अ आउटपुट. तर बघा आपण डायग्राम ड्रॉ करूया आणि मग त्यानुसार ते कॅल्क्युलेट करूया. हेड डायग्राम बघू आणि नंतर मग नेक्स्ट तर बघा कसं येणार 2:1 मार्क्स. दिस इज द ब्लॉक आयडिया 2:1 marks 2:1 means 2 as a inputs and 1 as a output. दिसते का स्क्रीन वरती का नाही दिसत आहे? दिसतंय. तर बघा इथे काय आहे D0 D1 आणि इनेबल मीन्स इनेबल येणार सिमिलरली D0 आणि एनेबल काय अजून एकदा सांगता का? एनेबल मोड एकदा रिपीट करा. इनेबल म्हणजे काय तुमचे स्ट्रोक आहे थोडक्यात. इनेबल म्हणजे तुम्ही काय करता ते जे पिन आहे त्याला तुम्ही ऍक्टिव्ह मोड मध्ये करता मीन्स मल्टिप्लेक्सर जो आहे त्याला जर तुम्ही इनेबल पिन एनेबल जर 0 असेल तर आपल्याला सिलेक्टेड चॉईस सिलेक्ट करायची गरज नसते ना आणि 1 जर असेल तर चॉईस सिलेक्ट करायला लागते ना. तुम्ही आन्सर सांगत आहात की मी सांगू म्हणजे तुम्ही क्वेश्चन विचारताय की सांगताय हे मला समजत नाहीये मग विचारते मी काय करताय तुम्ही. तुम्ही सांगा. मॅम तुम्ही सांगा. मॅम तुम्ही ओके मला कन्फ्युजन क्लिअर व्हायला पाहिजे ना माझं. आता बघा तुम्हाला मी सांगते लक्ष द्या जर तुमची इनेबल पिन 0 असेल म्हणजे ऍक्टिव्ह लो असेल तर मग काय करतो तुम्हाला डायरेक्ट डोंट केअर कंडिशन मध्ये जातो मग ते सिलेक्ट लाईन्स ती ऍज पर म्हणजे मॉक्सच्या ह्याच्यानुसार ते आपल्याला अकॉर्डिंगली आउटपुट देतो कळतंय. आणि जर समजा ती ऍक्टिव्ह हाय असेल म्हणजे 1 असेल तर ते काय करतं आपल्याला सिलेक्ट लाईन चूज करण्याला हे देतो आपल्याला चॉईस करायला टाइम देतो कळतंय. समजलंय का? ते एनेबल केल्यानंतर आपण सिलेक्ट करतोय का चॉईस आपली? सिलेक्ट करतो. 0 असेल तर ते कोणतं सिलेक्ट करणार नक्की? डोंट केअर कंडिशन 0 किंवा 1 काहीही करू शकतो तो क्रॉस करायचं त्यामुळे. जी प्रिव्हियस स्टेट असणार आहे त्याचप्रमाणे ती ऍज इट इज पुढे कॉपी करणार. ओके मॅम. प्रत्येक वेळेस ते चेक करणार का एनेबलचं? हा हे फक्त मल्टिप्लेक्सर्स आहे. आयसी प्रमाणे ते वेगळं चेंज होते त्याच्यामध्ये इनेबल पिन जे आहे ती ई बार असं द्यावं लागतं. तर बघा इथं कळतंय का तुम्हाला ई बार आहे ई बार असेल म्हणजे ऍक्टिव्ह पिन जर हाय लो असेल तर आपल्याला एक्स देणार म्हणजे सिलेक्ट लाईन द्यायला क्रॉस करणार म्हणजे ते ऍक्च्युली जे आहे ते घेणार म्हणजे डोंट केअर कंडिशन अप्लाय करणार तिथे
आणि जर 1 असेल तर ऑब्विसली सिलेक्ट लाईन्स आपल्याला चूज करायला हेल्प करणार, म्हणजे 0 किंवा 1 आपण कन्सिडर करू शकतो त्याच्यामध्ये. समजतंय? एनेबल पण 0 असेल तर आपण म्हणतो प्रिव्हियस चॉईस देतो, पण कुठेतरी आपल्याला चॉईस द्यावीच लागत असेल ना. मीन्स काय म्हणताय? ते एनेबल 1 कधी होणार, म्हणजे ऍक्टिव्ह कधी होणार आहे? ऍक्टिव्ह इनेबल पिन जेव्हा 1 होईल तेव्हा तो मग ऍक्टिव्ह होणार. 0 असेल तर ऑब्विसली नाही होणार ऍक्टिव्ह. फक्त तो ऑटोमॅटिकली कोणती तरी व्हॅल्यू असाइन करणार त्याच्याकडे आणि आउटपुटला आपल्याला 0 येणार. त्यामुळे मॅम जर कंटिन्युअस आपण 0 दिलं तर मग ते एनेबल होणारच नाही ना. मग कंटिन्युअस तुम्हाला आउटपुट येणारच नाही ना. मग जे पाहिजे आता तुम्हाला सांगा, मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं मशीन, कोणी ना कोणीतरी तिथे येणार ना मशीनला काहीतरी पाहिजे म्हणून, का नाही येणार? नाही आलं तर ते ऑटोमॅटिकली आउटपुट 0च देणार, म्हणजे तिथून काय बाहेर येणार का? नाही येणार. कळतंय का? म्हणजे जेव्हा आपण स्ट्रोक देणार तेव्हाच ते, म्हणजे इनेबल करणार 1 देणार तेव्हाच ते आपल्याला काहीतरी देणार ना आउटपुट. जर तुम्ही जेव्हा एनेबल पिन आहे ना ती 0 असेल तेव्हा काही आउटपुट मिळणारच नाही का आपल्याला? मिळणार, पण त्यावेळेस 0 मिळणार, म्हणजे काहीच नाही देणार ते. म्हणजे एक्झाम्पल तुमचं लक्षात घ्या, तुमच्याकडे मशीन आहे, कळते का? एका मशीन मध्ये तुम्ही स्टार्ट करतोय का एनेबल करतोय? म्हणजे स्टार्ट करतोय, एनेबल म्हणजे स्टार्ट करायचं. 0 दिलं तर स्टार्ट होतो, त्याच्यानंतर 1 दिलं तर ते काय होतं? ऍक्टिव्ह मोड मध्ये येतो. ऍक्टिव्ह मोड मध्ये आल्यानंतर ते जे आउटपुट आहे आपल्याला ऍज इट इज देतो. येस मॅम, कळालं. फक्त 0 करतो ऍक्टिव्ह करतो, कळतंय? म्हणजे ऍक्टिव्ह म्हणजे स्टार्ट करतोय, आणि जेव्हा 1 दिलं तेव्हा ऍक्टिव्ह मोड मध्ये येतो. येस मॅम. शॅल आय स्टार्ट? येस मॅम. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे, हे जे आहे त्याला सिलेक्ट करायचं, S0 आणि आउटपुट होईल 1. हे आपलं सिंपल आहे. काय आहे? 2:1 मल्टिप्लेक्सर. आता त्याच्यावरून काय करायचं आपण? ट्रूथ टेबल कसा काढायचा? तर इनेबल पिन, सिलेक्ट लाईन्स, D0, D1 आणि आउटपुट, हे म्हणजे जेवढे तुम्ही इनपुट्स आउटपुट यूज केले त्याचा सगळ्यांचा ट्रूथ टेबल आहे. मग ट्रूथ टेबल इज इक्वल टू enable pin, select line, D0, D1 आणि 1. बघा, D0, D1 आणि Y0. D1, D0. मग इथं मला सांगा, फर्स्ट बघा, enable pin जर 0 असेल, ओके, enable pin 0 आहे म्हणजे ऑब्वियसली तो कशामध्ये आहे? आता स्टार्ट झाला, म्हणजे सिलेक्ट लाईन काय करणार? डोंट केअर अप्लाय होणार. तसंच D1 आणि D0 पण आपल्याला डोंट केअर होणार, त्यामुळे आपल्याला आउटपुट हे 0 मिळेल. कळतंय? स्क्रीन नाही दिसत आहे. आता दिसते? येस मॅम. इथे काय मिळालं? इनेबल पिन 0 असताना डोंट केअर आपल्यामध्ये आउटपुटला 0 येते. तसंच सिमिलरली जर समजा इथे सिलेक्ट लाईन्स, सॉरी, इनेबल पिन ही 1 आहे, पण त्याचबरोबर आपल्याला सिलेक्ट लाईन्स हे 0 आहे, तर काय येणार सांगा? स्क्रीनवर लाईट येते मग. यस, D1 आणि D0 1 येणार. तुम्ही लिहिता तेव्हा लाईट येते स्क्रीनवर, तो ट्रूथ टेबल काहीच दिसत नाहीये. आता थोडा वेळ थांबते ना, मग मी साईडला येते की, त्यावेळेस बघा दिसते का? काय होतं माहिती का? मी जिथे उभा राहिली तिथून बाहेरून त्याच्यावर लाईट येते, त्यामुळे मग तुम्हाला दिसत नाही. बघा आता. येस मॅम, दिसतंय आता. लक्ष द्या, आता मध्ये करू नका, काय डिस्टर्ब करू नका, पूर्ण तुम्हाला व्यवस्थित करायचंय. एक्सप्लेन, नीट लक्ष द्या. जिथे परत डाऊट असतील लास्टला ते विचारा तुम्ही. त्यावेळेस बघा, इथे जेव्हा 1 हा इनेबल पिन 1 आहे, त्यावेळेस सिलेक्ट लाईन 0 आहे, त्यावेळेस काय होणार? D0 जो आहे तो काय होणार? सांगा मला. जे दिलेलं आहे ते ऍज इट इज आपल्याला D0 चं जे आउटपुट आहे ते तिथे मिळेल. त्यावेळेस काय करतोय आपण? इनेबल पिन जर 0 असेल, सिलेक्ट लाईन 0 असेल, त्यावेळेस D1 हा क्रॉस असेल, म्हणजे ऍज इट इज डोंट केअर कंडिशन अप्लाय करतोय. पण इथं आपण D0 ला आपण त्यावेळेस 0 दिलो, तर त्यावेळेस आपल्याला आउटपुटला काय मिळणार? इथं सिलेक्ट लाईन्स किती आहे? 0 आहे, त्यामुळे मिळणार आपल्याला 0. म्हणजे
D0 चे जे आउटपुट आहे ते याच्यातच आपल्याला इथं मिळेल. समजतंय? तसंच सिमिलरली बघा, जर समजा इनेबल पिन ही 1च आहे, सिलेक्ट लाईन ही 1 आहे, त्यानंतर काय होणार, सिलेक्ट लाईन 0 ही 1 आहे, म्हणून इथं काय होणार, ऑब्वियसली इथं क्रॉस आहे तसंच राहणार. इथं आपल्याला हे जे आहे सिलेक्ट लाईन्स 1 आले म्हणून D0 पण 1 येणार आणि आउटपुट विल बी 1. लक्ष द्या, ऍट अ टाइम 1 आहे. मी कन्सिडर काय केले, फर्स्ट सिलेक्ट लाईन स्क्रीनवरच काय पण सिलेक्टेड चॉईस 1 केले म्हणले होते D1 मध्ये जायला हवं ना. स्क्रीनवरच दिसत नाहीये. मग आवाज छोटा येतोय खूप. मॅम तुमचा आवाज येत नाहीये. मॅम आवाज नाही येते. बघा इथे काय केलं मी, सिलेक्ट लाईन्सला 0 पुट केलेला आहे. ओके, 0 पुट केले. स्क्रीन पण खूप ब्लर दिसते. लाईट येते स्क्रीनवर मॅम. टेबल आता स्क्रीन मध्ये दिसते का बघा व्यवस्थित? येस मॅम. येस मॅम. फर्स्ट मला लक्ष द्या व्यवस्थित. एकदा मी सिलेक्ट लाईन सर कन्सिडर करते 0 आणि 1 कन्सिडर करते, तसेच अकॉर्डिंगली D0 आणि D1 हे पण 1 कन्सिडर करते. तर लक्ष द्या, फर्स्ट मी काय करते, इनेबल पिन ही 0 कन्सिडर केली तर आपल्याला ऑब्वियसली सिलेक्ट लाईन जी आहे ती डोंट केअर कंडिशन अप्लाय करते. तसंच D0 आणि D1 म्हणून त्यामुळे डोंट केअर अप्लाय होणार आणि आपल्याला आउटपुट ही काय मिळणार, 0 मिळणार. तसंच सिमिलरली इनेबल पिन ही ऍक्टिव्ह मध्ये 1च असणार, म्हणजे ऍक्टिव्ह हाय असणार. आता
आता बघा इथे काय करते मी, फर्स्ट सिलेक्ट लाईन जी आहे ती 0 कन्सिडर करते, त्यानंतर 0 0 कन्सिडर केल्यामुळे तर काय होणार, D0 सिलेक्ट होणार. D0 सिलेक्ट झाल्यानंतर तिथे एकदा 0 अप्लाय केला आणि एकदा 1 अप्लाय केला, तर आउटपुटला काय 0 आणि 1 एकदा अप्लाय केला. सिमिलरली एनेबल पिन 1 आणि 1 आहे, 1 1 केली आणि त्यावेळेस सिलेक्ट लाईन ही 1 1 असणार. मग सिलेक्ट लाईन ही 1 1 आहे म्हटल्यानंतर ऑब्विसली आपल्याला D1 हा सिलेक्ट होणार. D1 सिलेक्ट होणार, D1 सिलेक्ट ला आपण एकदा 0 अप्लाय केला आणि एकदा 1 अप्लाय केला. मग काय होणार, इथे एकदा 0 अप्लाय केला आणि एकदा 1 अप्लाय केला, तर इथे काय होणार, मग ऑब्विसली डोंट केअर अप्लाय इथे होणार आणि हे 0 आहे ते इथे 0 जाणार आणि इथे 1 आहे म्हणून इथे 1 जाणार. लक्षात द्या, ऍट ए टाइम आपण दोन्ही एकदा सिलेक्ट लाईन 0 0 कन्सिडर करतोय, त्या 0 कन्सिडर केल्यामुळे काय होणार, तर D0 सिलेक्ट होणार. D0 सिलेक्ट झाल्यानंतर एकदा तिथे आपण अप्लाय केलं 0 आणि एकदा 1 केले. सिमिलरली D0 हा 1 कन्सिडर केला, तर 1 कन्सिडर केल्यानंतर D1 हा सिलेक्ट झाला. मग D1 ला काय केलं आपण, एकदा 0 आणि एकदा 1 अप्लाय केलं आणि आपल्याला अकॉर्डिंगली आपलं आउटपुट आलं. ठीक आहे, कळतंय. आणि आता बघा किती लक्ष द्या, जिथे मॅम एकदा रिपीट करता का, नाही समजलं. मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, प्लीज जेव्हा माझं बोलणं संपेल तेव्हा तुम्ही विचारत जावा. काय होतं माहिती का, मला एक्झॅक्टली कळत नाही की तुम्हाला कोणता पॉईंट कळाला नाही आणि त्यामुळे मला परत ते मी किती वेळा रिपीट केलं हे पण मला कळत नाही की कोणता पॉईंट समजलाय, कोणता पॉईंट डबल तुम्हाला सांगायचा आहे. कळतंय, प्लीज रिक्वेस्ट करते मी तुम्हाला. आता बघा तुम्हाला ट्रूथ टेबल समजला नाहीये, हा बरोबर आहे. हा, तर बघा ट्रूथ टेबल लक्ष घ्या तुम्ही. फर्स्ट बघा मी काय करते, इनेबल पिन कन्सिडर करते. ओके, इनेबल पिन पहिल्या लाईनकडे लक्ष द्या सगळे. इनेबल पिन ही 0 आहे. ओके, मग 0 आहे म्हणल्यानंतर तो काय झाला, ऑब्विसली मग्स हा फक्त ऍक्टिव्ह झाला म्हणजे ऑन झाला. त्याच्यामुळे काय होणार, सिलेक्ट लाईन काय होणार, डोंट केअर कंडिशन अप्लाय होणार. तसं D1 आणि D0 पण काय होणार, डोंट कंडिशन अप्लाय होणार. त्यानंतर त्याच्यावर आउटपुट काय येणार आपल्याला, मग ऑब्विसली 0 येणार. ओके, कारण इनपुट्स काय दिले नाहीये म्हणजे डोंट केअर कंडिशन दिले, मग ते कन्सिडर केलं आपण 0 दिला असेल म्हणून मग ते काय झालं, आपल्याला आउटपुट आलं 0. आता इथे 2 कंडिशन्स अप्लाय. फर्स्ट बघा, S0 हा 0 किंवा 1 आहे, तसंच D0 हा 1 किंवा 0 आहे, तसंच D1 हा 1 किंवा 0. मग आता फर्स्ट मी काय करते आहे, फर्स्ट सिलेक्ट S0 ही काय आहे, 0 0 आहे म्हणजे 0 कंडिशन आहे. फर्स्ट जी आहे, फर्स्ट ही कंडिशन आहे, या दोन्हीकडे लक्ष द्या. फर्स्ट इनेबल 1 म्हणून आहे, मग पण मी काय केलं, कन्सिडर केलं सिलेक्ट लाईन्स S0. S0 ही काय आहे, 0 0 आहे. काय हे 2 वेळा दिलं, कारण D0 हा 2 वेळा कन्सिडर करायचा आपल्याला, एकदा 0 असताना आणि एकदा 1 असताना. म्हणून मी काय केलंय, S0 हा 0 असताना आपण D0 काय होतो, डिटेक्ट होतो, म्हणजे S0 आहे म्हणून D0 काय डिटेक्ट होतो. मग D1 काय होणार, त्यावेळेस डोंट केअर कंडिशन अप्लाय. त्यामुळे इथे काय आहे, S0 0 आहे आणि D1 काय आहे, 0 आहे. म्हणजे S0 सिलेक्ट झाला की ऑटोमॅटिकली S0 करून D0 ला जातं. मग D0 ला जी व्हॅल्यू आहे ती ऍज आउटपुटला मिळते. मग एकदा ती 0 आहे आणि एकदा ती 1 आहे म्हणून 0 आणि 1 आपल्याला आउटपुटला मिळते. तसंच सिमिलरली इथे बघा, ह्या केस मध्ये काय केलंय मी, ही जी सिलेक्ट लाईन आहे मी 1 केली. 1 कन्सिडर केल्यामुळे काय होणार, आपल्याला डायरेक्टली D1 हा जो आहे तो आपल्याला मिळणार. D1 चं जे आउटपुट असेल, D1 ला मग काय असतात, 0 किंवा 1 असतात, ते आपल्याला करस्पॉन्डिंग आउटपुट मिळणार. म्हणजे इथं 1 1 केले सिलेक्ट लाईन्स म्हणजे S1 सिलेक्ट झालं. मग S0 ही काय आहे, 1 आहे, त्यामुळे काय होणार, D1 सिलेक्ट होणार. मग D1 ला काय आहे, इथं 0 आहे म्हणून आपल्याला आउटपुटला 0 मिळणार. एकदा 1 आहे म्हणून एकदा 1 मिळणार आणि हे जे आहे ते डोंट केअर ऍज इट इज फॉलो होणार. कळतंय, मी काय केले, पहिल्यांदा S सिलेक्ट लाईन्स कन्सिडर केले 0 0 आणि 1, 0 आणि 1 असताना, तसं D0 0 आणि 1 असताना D1 हा 1 आणि 0 असतात. हे असं ट्रूथ टेबल काढलं. समजलंय? येस मॅम. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, याच्यावरून लॉजिक डायग्राम काढण्यासाठी तुम्हाला जिथे आपल्याला आउटपुट 1 मिळालं आहे त्याचं इक्वेशन आपल्याला राईट डाऊन करायचं. ओके, राईट डाऊन इक्वेशन कसं करायचं लक्ष द्या. इनेबल पिन काय आहे, 1 आहे. S0 पिन काय आहे, 0 आहे. D0 काय आहे, डोंट केअर आहे आणि 0 काय आहे, 1 आहे. मग कन्सिडर करायचं काय, हे 4 चारही कन्सिडर करायचे आपल्याला. बघा इनेबल पिन काय आहे,
1 आहे. त्यानंतर सिलेक्टिंग S0 काय आहे 0 आहे. तसंच D1 आणि D0 आणि 1 असे हे एकदा लिहून घ्यायचे. म्हणजे इथे काय आहे क्रॉस आहे. हे झालं फर्स्टचं. सेकंड काय आहे इनेबल पिन 1 S0 पिन 1 आणि त्याच्यानंतर 1 क्रॉस आणि 1 असा आहे. मग याच्यामध्ये बघा जी डोंट केअर कंडिशन आहे ती अप्लाय करायची नाही. फक्त काय करायचं बघा y हे प्लस हे प्लस हे. मग हे काय येणार इनेबल पिन 1 आहे म्हणून आपण काय लिहितो सिम्पली इनेबल पिन. त्याच्यानंतर S0 असेल तर काय लिहितो आपण मॅम जिथे आउटपुट 1 आहे तेच आपण कन्सिडर केली आहे ना. आउटपुट आहे त्याच कन्सिडर करायचं. कारण आउटपुट 1 हे काय करतं आपल्याला काहीतरी आउटपुट देतं बरोबर की. म्हणजे जेव्हा इनेबल आपल्याला आउटपुट 1 येते तेव्हाच ते आपल्याला कन्सिडर करायचे आहे. बॉक्सचं असंच आहे की आपल्याला आउटपुटला हे 1 आलं पाहिजे. तसंच बघा एस बार म्हणजे सम एसओपी फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन पीओएस फॉर्म ह्याच्यामध्ये नसणार आहे. एसओपी फॉर्मचे जे इक्वेशन असणार त्यामुळे बघा हे काय आहे एसओ बार. सिमिलरली हे काय डोंट केअर आहे ह्याच्यामुळे हे घ्यायचं नाही. नेक्स्ट वन D0 आणि D0 एवढंच आहे इथपर्यंत. आणि y इज इक्वल टू इथे लिहिलं म्हणजे हे झालं y1 प्लस y2 प्लस लास्ट वन काय आहे S0 आणि D1. ओके आता बघा इनेबल पिन जी आहे ती काय घेते कॉमन घेते म्हणून काय करते S0 बार D0 प्लस S0 D1. ओके तर काय करते बघा आता मी ना त्याचे ट्रूथ टेबल काढते डायग्राम इथं इरेज करते. ओके तर बघा इथे काय येणार आता बघा इथे लिहिलं मी S0 कारण एकच सिलेक्ट लाईन आहे. इथे लिहिलं S0 बार. आता फर्स्ट इक्वेशन मध्ये काय आहे बघा इनेबल पिन. ओके इनेबल पिन इथे ही सगळ्यांना कॉमन आहे म्हणून मी काय करते बघा S0 बार D0. आता मी D हे सेपरेट काढलेलं आहे तर D0 डाटा जी आहे ती प्रत्येक वेळेस चेंज होते म्हणजे D0 D1 D3 अप टू डिपेंड अपॉन मक्स. म्हणजे तुम्ही किती 4:1 मक्स यूज करताय का 8:1 मक्स त्याप्रमाणे ते D0 D1 D2 D3 हे चेंज होतात. म्हणून मी तिथं सेपरेट लिहिलं. त्याला काय करते मी सिम्पली अँड गेटला कनेक्ट करते. तसंच बघा इथे काय आहे S0 D. S0 कुठे आहे इतर आहे कंपल्सरी. ओके S0 आणि D1 आणि हे कशाला कनेक्ट करायचे सिम्पली और फायनल आउटपुट 1 कळतंय का बघा. किंवा मग इथे तुम्ही दिली नाही इनेबल पिन तरी तुम्ही इथे फायनल आउटपुटला इनेबल पिन दिली तरी चालेल. जर की इनेबल पिन देखील लक्षात नाही राहिली तर तुम्ही अशी इनेबल पिन दिली तरी चालेल. कळतंय मॅम तिथे पहिल्यांदा S1 येणार आहे ना S0 येणार आहे. S0 येणार S1 येणार नाही S0 येणार कारण आपण काय सिलेक्ट केले एकच सिलेक्ट करायला लागतो. S1 येणार नाही त्याच्यामध्ये D0 आणि D1 आहे. समजले का हे? येस मॅम. तुम्हाला 4:1 दाखवते म्हणजे तुम्हाला अजून जास्त समजेल. बघा हे झालं त्याच्यानंतर 4:1 बघूया. मॅम तिथे S0 कॉमन कसं आलं नाही कळालं. कुठे दोन्हीकडे मी S0 कॉमनच काढलं. मॅम ते इक्वेशन दुसरीकडे लिहून दाखवते तर काही दिसत नाहीये. कुठे काढलंय S0 कॉमन इथे काय लिहिलं बघा इज इक्वल टू S0 बार D0 प्लस S0 D1 असं इक्वेशन आहे. मग याच्यातून मी S0 कुठे कॉमन काढले फक्त ही कॉमन काढले. हे मीन्स इनेबल S0 बार D0 प्लस S0 D1. मग इथं S0 आहे त्याला मी नॉट गेट यूज केलं म्हणजे हा झाला S0 बार झाला. ओके S0 बार असताना मग काय केलं मी S0 ही जी पिन आहे ती कॉमनच आहे
म्हणजे ई, त्याच्यानंतर S0 बार, नंतर D0, नंतर S0 ला बार का दिलाय? बार काढले कारण इथे S0 किती काय आहे 0 आहे, 0 आहे म्हणून मी काय केलं बार केलं. ओके मॅम. इथे 1 आहे म्हणून मी काय केलं इथं S0 केलं. येस मॅम, कळालं. कळालं आता? हा, आता बघा 4s कोण करते हे इरेज करू मी, समजलं सगळ्यांना? येस मॅम. ओके ठीक आहे. बघा 4s1 मध्ये काय करायचं, फक्त तुम्हाला 4 ऍज अ इनपुट आणि 1 ऍज अ आउटपुट करायचं. सेकंड नंबर 4s 1 फॉर्म्स किंवा मल्टिप्लेक्सर सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. सिंपल आहे, सिंपल ब्लॉक करायचं डायग्राम ब्लॉक. 4s 1 फॉर्म्स मीन्स काय ना 4 इनपुट आणि 1 आउटपुट. ओके, तसंच बघा आता इथे काय ना this is an enable pin, this is D3, D2, D1 and D0. Data inputs. आता ह्याच्यामध्ये सिलेक्ट लाईन्स किती येणार सांगा? 2 सिलेक्ट लाईन्स. 2 सिलेक्ट लाईन. इक्वल टू √4 म्हणजेच 2. 2. म्हणजे 2 सिलेक्ट लाईन्स S0 and S1. And output will be 1. This is the 4x1 मल्टिप्लेक्सरची ब्लॉक डायग्राम आहे. अकॉर्डिंगली आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, आता इथून पुढे जे आहे टेबल मध्ये खूप इझी आहे. तुम्हाला काय करायचंय फक्त ट्रूथ टेबल थोडा स्लो घेता. आता कोणता पॉइंट समजला नाहीये तुम्हाला? ट्रूथ टेबल थोडं स्लो घ्या फक्त, बाकी समजलं. ओके ठीक आहे. बघा ह्या डायग्राम मध्ये काय प्रॉब्लेम आहे? नो मॅम. नो मॅम. मॅम नो प्रॉब्लेम. फक्त लक्षात ठेवा तुम्ही का, कारण त्याच्यावरूनच आपल्याला लॉजिक डायग्राम ड्रॉ करायचे असते. तर आता बघा, आता इथे सिलेक्ट लाईन जी आहे बघा, ट्रूथ टेबल मध्ये तुम्हाला इनेबल पिन तर प्रत्येकाला असणार आहे. ओके, दिस इज द इनेबल पिन. लक्ष द्या काय काय करते, सिलेक्ट लाईन्स आणि त्यानंतर आपल्याला फायनल आउटपुट. ओके, तर लक्ष द्या मी काय करते, नीट लक्ष द्या. फक्त पहिली स्टॉप द्या, मी लक्ष दिलं की व्यवस्थित तुम्हाला समजेल. त्याच्यामध्ये सिलेक्ट लाईन्स कोणते कोणते आहेत? S0 and S1. सिलेक्ट लाईन्स आहेत S0 and S1. म्हणून मी काय करते बघा, फर्स्ट इनेबल पिन ही 0 करते. ओके, 0 केली तर काय येतं आउटपुट सांगा मला? इथं क्रॉस डोंट केअर कंडिशन. डोंट केअर कंडिशन 0 म्हणजे डोंट केअर कंडिशन अप्लाय होते आणि आपल्याला आउटपुट हे काय मिळतं? 0. प्रिव्हियस आउटपुट. आपण हे जे आहे त्याच्यानंतर 1 हे इनेबल पिन 1 केले. मी सिलेक्ट लाईन कन्सिडर करते बघा, कॉम्बिनेशन किती आहेत? 2 आहे, बरोबर का? मग 2s मीन्स 4 किती कॉम्बिनेशन? 4 कॉम्बिनेशन. मीन्स काय येणार? 0 0 0 1 0 1 1 1. इनेबल पिन ही ऍक्टिव्ह हाय करायची. समजते? कॉम्बिनेशन काय केलं मी? 0 0 0 1 1 0 1. इथपर्यंत समजलंय? येस मॅम. ओके, लक्ष द्या. आता सिलेक्ट लाईन S0 आणि S1 आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 0 0 म्हणजे बायनरी मध्ये 0 0 कशाला म्हणतो आपण? 0. त्यामुळे पुढे काय करायचं डायरेक्टली D0 म्हणजे D0 चे जे आउटपुट इनपुट दिलेलं आहे तेच आपल्याला फायनलला आउटपुटला मिळेल. म्हणजे D0 सिलेक्ट होणार त्यावेळेस इथून 0 0 दिला बघा, 0 0 0 1 1 0 1 1. जेव्हा 0 0 पुट केलं त्या दोनला 0 0 पुट केलं तर इथून स्ट्रोक लगायचं तर इथे येणार. कळतं? म्हणजे D0 ला जे आहे ते आपल्याला मिळणार. तसंच बघा 0 1 आहे, 0 1 ला काय होणार मग सिलेक्ट या D1 इथे येणार. म्हणजे इथे येणार D1. मग तिथे काही असतं 0 असतं 1 असतं ते ऑटोमॅटिकली व्हायला जातं.
तसंच 1 0 केलं तर काय आहे परत D2 ला D3. D2 ला जाणार. D2. तसं सिमिलरली हे D3. दोन्हीचं काय म्हणजे हे D D3. This is the final outcome. आता मला सांगा याच्यावरून आपण कसं काढायचं हे सिम्पली काय करायचं y is equal to enable पिन तर सगळ्यांमध्ये कॉमन आहे बरोबर बरोबर की नाही तर y is equal to y is equal to हे प्लस हे प्लस हे प्लस हे बरोबर मीन्स काय मला मी कन्सिडर करते y1 तरी इथे नाही हे क्रॉस आहे y1 y2 y3 y4 ओके आता बघा y is equal to y स्क्रीन मध्ये y is equal to y1 plus y2 plus y3 plus मॅम आवाज नाही येत आहे. आवाज येत नाहीये तुमचा. येत नाहीये. मॅम म्यूट. तुमचा आवाज येत नाही. हा सिलेक्शन काय आहे 0 आहे आणि S1 काय आहे S0 आहे मग काय येणार सांगा मला सिम्पली इनेबल पिन सगळ्यांना कॉमन आहे म्हणून मी तिला एकदा सांगते त्यानंतर बघा आता काय आहे S0 S0 S1 S1 बार आणि इंटू D0 मग D0 तुमचं 0 असू द्या किंवा 1 असू द्या मॅटर नाही ते सिम्पली बघा ह्याचं D0 ह्याचं समजतं यस समजते का येस मॅम. प्लस काय करायचं मग हे काय आहे S0 0 म्हणजे काय ना S0 बार 0 बार प्लस S1 हे काय आहे S1 S1 D1 गुड D1 प्लस S0 S1 बार बार S1 बार इंटू प्लस D2 S0 S1 and D3 करते आणि हे झालं ब्रॅकेट कंप्लीट दिस इज द लॉजिक डायग्रामचं इक्वेशन आपल्याला ओके कळते मग ह्याच्या अकॉर्डिंगली आपण इथे डायग्राम करायची ट्रुथ टेबल मध्ये कोणाला काही डाऊट आहे का नो मॅम. नो डाऊट मॅम. नो मॅम. shall I go to लॉजिक डायग्राम येस मॅम. येस मॅम. ठीक आहे बघा मग आता बघा मी लक्ष द्या मी काय करते हे कॉमन आहे पण मी हे इनेबल केले गुड त्यानंतर S0 S1 हे काय केलं प्रत्येकामध्ये कुठे ना कुठे आहे बरोबर पण मी काय करते S0 S1 हे काय करते मी नॉट गेट ला अप्लाय करते म्हणजे दिस इज द S0 बार दिस इज द S1 बार आता बघा फर्स्ट इक्वेशन काय आहे ए तर कॉमन आहे त्यामुळे हे ए प्रत्येकालाच असणार S0 बार मीन्स S0 बार बघा लक्ष द्या S1 बार आणि D1 आणि इनेबल पिन ऍज इट इज आहे दिस इज द अँड गेट सिमिलरली आता बघा S0 बार S1 D1 आणि इनेबल पिन आहे तशीच दिस इज द Y0 Y1 सिमिलर बघा इथे काय आहे S0 S1 बार D2 मीन्स S0 S1 बार D2 आणि इनेबल पिन कॉमन आहे दिस इज द Y2 then S0 S1 D3 म्हणजे S0 S1 D3 आणि इनेबल पिन काय आहे कॉमन. ओके स्क्रीन दिसत नाही. आता दिसते का बघा येस मॅम. येस मॅम. हे क्वेश्चन आहे त्याच्याप्रमाणे मी इथं लिहिलं
कळतंय का बघा? फक्त काय केलंय, हे क्वेश्चन आहे त्याच्या अकॉर्डिंगली मी इथं ड्रॉ केलं. आता हे काय झालं, y0 y1 y2 y3. आपल्याला काय आहे माहिती, सिम्पली और गेटला और गेट करायचं का नाही. वाय. बघा 4 जे इनपुट्स आहेत ह्याला आणि 1 यांचा आउटपुट. कळतंय? मॅम जे डी घेतलंय ना, डी ची लाईन जी घेतली ना मॅम, ती एस बार 1 ची आहे ना. सॉरी हे नाही आहे. असं आहे. म्हणजे सेपरेट दिलेलं. का सेपरेट दिलेलं? कारण D2 D1 D3 हे आहेत वेगवेगळे, त्यामुळे हे ह्याला कनेक्ट नाही आहे कुठेच. म्हणजे मी सेपरेट दिलं त्याला, सेपरेट आउटपुट सेपरेट. कारण डाटा जे आहे, डेटा जे इनपुट 0 कधी असू शकतो, कधी 1 असू शकतो, कंटिन्युअसली चेंज आहे, त्यामुळे ते सेपरेटलीच दिले जातात. कळतंय? येस मॅम. येस मॅम. तर आता कोणाला काय डाऊट आहे ह्याच्यामध्ये? नो मॅम. त्याला नेक्स्ट मल्टिप्लेक्सर. येस मॅम. येस मॅम. आता बघा 8:1 मल्टिप्लेक्सरला जाऊया आपण आणि मग इरेज करते ना खाली. बघा 8:1 मल्टिप्लेक्सर मीन्स मोड्स. त्याच्यामध्ये कसं होणार बघा, 8 इनपुट 1 आउटपुट. 1 आउटपुट. त्याच्या अकॉर्डिंगली बघा इथं डायग्राम कशी येणार, 8:1 मॉड्स. आता मला सांगा m किती येणार, साइन्स किती येणार, m इज इक्वल टू अंडर रूट 8 मीन्स किती येणार सांगा, 3. 3. 3 सेपरेट लाईन्स. पहिलं किती होतं का, इनपुट्स 1 2 3 4 8. 8. D0 D1 D2 D3 D4 D5 D6 D7 आणि D8. This is the data inputs. S0 S1 आणि S2. This is the serial lines. And this is the output y. इथपर्यंत समजलंय? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? नो मॅम. ओके. तर बघा याच्यावरून आपण ट्रुथ टेबल कसं फाइंड आउट करायचं. ट्रुथ टेबल मध्ये मग आपण सांगितल्याप्रमाणे तेच कंटेंट घ्यायचे. A लेवल P. ओके. त्यानंतर काय आहे सांगा, सिलेक्ट लाईन्स. सेपरेट लाईन्स. सिलेक्ट इनपुट्स करा. S0 S1 and S2. त्याच्यानंतर काय सांगा, सेम सांगा, फायनली आउटपुट. फर्स्ट बघा तिथे काय केलं मी, फर्स्ट इनपुट इनेबल पिन 0 आहे. क्रॉस डोंट केअर कंडिशन आपल्याला आउटपुट किती 0. आता इथे बघा इथे कॉम्बिनेशन्स किती आहेत, इनपुट्स किती आहेत, 3 आहेत. कॉम्बिनेशन्स 8. कॉम्बिनेशन. गुड. मग इनेबल पिन त्यावेळेस काय असणार आहे, 0 0 0 0 1 0 0 1 1 1 0 0 1 0 1 1 1 0 1 1 आणि ह्या त्यावेळेस इनेबल पिन काय असणार, 1 असणार. ओके. इनेबल पिन ही 1 असणार. आता बघा आउटपुट काय आहे हे लक्षात ठेवायचं. 0 0 1 मीन्स काय आहे, 0 0 0 D0 D0 D1 D1 D2 D3 D4 D5
D6 and D7. This output will be from Y1, sorry, Y0, Y1, Y2, Y3, Y4, Y5, Y6 and Y7. कळतंय? म्हणजे कसं केलंय सिम्पली 0 0 च फक्त त्याला D0 D1 D2 D3 D5 असं लिहिलं. मग y इक्वल टू काय ना y0 प्लस y2 प्लस y3 प्लस y4 प्लस y5 6 प्लस 7 असेल. समजतंय? येस मॅम. मग कसं आहे ना सांगा मला सगळ्यांनी. इनेबल पिन तर सगळ्यांना सेम. मग मी काय करते हे इरेज करून इथं लॉजिक डायग्राम ड्रॉ करूया. ओके चला इरेज करूया. येस मॅम. चला तुम्ही लॉजिक डायग्राम तुम्ही सांगायची. चला आता कशी करायची. आपल्याला पहिल्यांदा 3 इनपुट्स आहेत म्हणून 3 डायग्राम ड्रॉ करू. बघा S2 मॅम इक्वेशन नाही आहे का लिहायचं? पण इक्वेशन घेऊन परत इकडे डायग्राम तसं सांगा इक्वेशन. चला ते मी y y इक्वल टू ई कॉमन ई कॉमन काढू. ओके S2 बार S0 बार S S0 D0 प्लस S2 बार S1 बार S0 D1 प्लस S2 बार S1 S0 बार D2 प्लस S2 बार S1 S0 D3 प्लस S2 S1 बार S0 बार D4 प्लस S2 S1 बार S0 D5 प्लस S2 S1 S0 बार D5 प्लस S2 S1 S0 D6 7. This is the final equation. कळतंय? यस समजले का बघा हे? येस का मॅम. मी डायग्राम काढू. येस मॅम. तर बघा डायग्राम इथे काढते. डायग्राम साठी पहिल्यांदा काय आहे? इनेबल पिन S2 पिन S1 0 not S2 bar S1 bar S0 bar. आता बघा पहिलं इक्वेशन बघा सगळे S2 S1 S0 bar. तर बघा काय आहे मग इनेबल पिन S2 bar S1 bar D0 and gets this is the Y0. सिमिलरली आता बघा सांगा E बार त्यानंतर काय ना S2 बार S1 बार S2 बार S1 बार S0 D1 Y2 Y1 त्याच्यानंतर Y2 कसा आहे इनेबल पिन S2 बार S1 S0 बार D2 S0 बार is D2 Y2 Y3 कसा आहे इनेबल पिन S2 बार S1 and S0 D3 this is the Y3 Y4 कसा आहे मग इनेबल पिन S2 बार S0 D Y4 ओके Y5 कसा आहे 0 1 0 1 D6 कसा आहे ना 0 D6 1 0 D6 D7 कसा आहे इनेबल पिन 1 1
1 D7 Y5 Y6 Y7. ओके, आता हे काय करायचे सांगा. और गेटला द्यायचे. और घेतला राईट. मार्केटला द्यायचं. फायनल. This is the final one. कळतंय? हे झालं 8:1 marks. तसं 16 ला कसं आहे ना, हे 60 खाली येईपर्यंत येणार. ओके, 0 to 15 पर्यंत असं येणार कंटिन्यू. आता तुम्हाला ऍज अ नंबर म्हणून 16:1 आणि 32:1 बघा. खरं तुम्हाला ट्राय आलं नाही तर मग लेक्चर आपण बघूया. इथपर्यंत कळलं आहे? येस मॅम, समजले. येस मॅम. येस मॅम. कोणाला काही डाऊट नाही याच्यामध्ये? नो मॅम. ओके, आता बघा नेक्स्ट पॉइंट घेते मी आणि मग नंतर थांबूया. मल्टिप्लेक्सर ट्री आहे, हा पॉइंट घेते. म्हणजे मल्टिप्लेक्सर झालाय, आता मल्टिप्लेक्सर ट्री ग्रोथ होऊया. आता ट्री मध्ये बघा काय होतं. येस मॅम. आता मल्टिप्लेक्सर ट्री म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, लोअर मल्टिप्लेक्सर पासून हायर मल्टिप्लेक्सर पर्यंत जायचं. म्हणजे लोअर मल्टिप्लेक्सर पासून हायर मल्टिप्लेक्सर बनवायचे, पण युजिंग अ कॅस्केडिंग फॉर्म म्हणजे सिरियली फॉर्म. एक्झाम्पल बघा, ऑफ 10 and 8:1 मर्क्स मल्टिप्लेक्सर युजिंग 4:1 मल्टिप्लेक्सर. बघा आता कसं ते म्हणजे तुम्हाला ते कळेल. मल्टिप्लेक्सर म्हणजे काय, मल्टिप्लेक्सर ट्री. मल्टिप्लेक्सर ट्री म्हणजे काय आहे, तर कॅस्केडिंग फॉर्म मध्ये करायचं आहे एकमेकांना कनेक्ट, कसं लोअर टू हायर. मग आता काय आहे, ऑफ 10 16:1 मर्क्स युजिंग 4:1 मर्क्स. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं बघा, 4 16 आहे आणि 4 आहे. ओके, 4:1 मर्क्स, सॉरी 8:1 आहे. 8:1 मर्क्स आहे, त्याला काय करायचं 4 पर्यंत करायचं. आता मला सांगा, 4 किती घेतल्यानंतर 8 येईल आपल्याला. हे आउटपुट तर सेम आहे बरोबर. मग 4 हे किती 8 येईल 2 बरोबर ना. 2 4:1 मल्टिप्लाय. आता ते कसे घ्यायचं बघा, सिम्पली डायग्राम ड्रॉ करायची, त्याच्यामुळे दुसरं काहीच नाही सॉल्व्ह करताना, फक्त ते इनिबल थिंग वगैरे व्यवस्थित जोडायचं. आता मला सांगा, हे 4:1 आहे. लक्ष द्या फक्त, नाही समजलं तर रिपीट करते, पण फक्त लक्ष द्या पहिल्यांदा, कळत नाही का बघा. इथे काय केलं, D0 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 म्हणजे काय ना, D0 D1 D2 आणि D3 हे इनपुट्स आहेत. त्याचे हे पण इनपुट्स आहेत. इथे काय ना, D4 D5 D6 आणि D7. आता मी इथं काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये 4:1 मध्ये सिलेक्ट लाईन्स किती आहेत, 2. ओके, आणि 8:1 मध्ये किती सिलेक्ट लाईन्स येणार, 3. आता इथे बघा, इथे काय करतो, जी सिलेक्ट लाईन्स आहे ते सेमच आहे, म्हणून मी काय करते, सिम्पली करा S1 S0 S1 आणि S0. त्या काय करते मी बाहेर S1 आणि S0. ओके, आता मी पुढे काय करते, बघा त्याला सिम्पली मी काय करते, इथे इनेबल पिन आहे बरोबर, त्याला मी नॉट देते. आता का देते ती लक्ष द्या, इथे पण इनेबल पिन आहे, म्हणजे या दोन्हीची इनेबल पिन जी आहे वर्क ऍज S2. आता इथे बघा, इनेबल पिन मी काय करते, ऍज अ S3 S2 वापरते. आता इनेबल पिन तशी काय यूज केले मी, इनेबलचा अर्थ असा होतो याच्यामध्ये तुम्हाला यूज करण्यासाठी की एकदा 0 असताना, म्हणजे इनेबल पिन या मर्क्ससाठी पहिल्यांदा 0 आहे आणि या मर्क्ससाठी 1 आहे, कळतंय. त्यामुळे जे इनेबल पिन या मार्क्ससाठी 0 आहे, इनेबल पिन या मार्क्ससाठी 1 आहे, कळतंय. हे ऍज अ S2 सारखं वर्क करते. त्यामुळे काय होतं, इथे नॉट गेट वापरलं तर काय होत नाही, आउटपुट इथं चेंज होत नाही, याचं पण आउटपुट चेंज होत नाही. म्हणून मी इनेबल पिन ही ऍज अ S2 म्हणून सिलेक्ट लाईन्स 2 असं वर्क करते, कळतंय. का कसं करते तर बघा, ह्याच्यामध्ये D2 D0 to D3
इथे इक्वेशन कशा असतात 0 0 0 1 1 0 1 1 आणि त्याच्या पुढे 0 0 0 0 केलं म्हणजे काय झालं 0 1 2 3 म्हणजे इनेबल पिन काय असणार यावेळेस 0 कन्सिडर करा आता यस यस एनी डाऊट नो डाऊट मॅम. नो डाऊट. कुठे काय आहे D4 बरोबर मग D4 त्याला आपण कसं करतो 1 0 0 1 0 1 1 1 0 1 1 1 मीन्स काय करतो ह्यावेळेस इनेबल पिन आपण काय केले 1 कन्सिडर केले कळते यस येस मॅम. कळते मॅम वरती म्हणजे सगळीकडे डोंट केअर कंडिशनच अप्लाय होणार का? डोंट कंडिशन अप्लाय नाही होणार त्यावेळेस का तर ही इनेबल पिन जरी असली तरी त्याला मी कन्सिडर करायचं yes2 केले कारण की आपल्याला 8:1 मल्टिप्लेक्स करायचं कळते त्यामुळे आपण एनेबल मोड 0 कन्सिडर केला ना. हा करू द्या ना मग 0 इनेबल मोड 0 करू द्या कशामध्ये ते मक्स मध्ये होते पण हे किती आहे 8:1 मक्स होणार आहे मग त्यावेळेस ती 0 च कन्सिडर काय होणार ते ऍज अ D1 D2 D3 असं होणार कन्सिडर कारण की इथं तसं नाही करायचं मी काय केलंय माहिती का S2 कनेक्टेड काय केलंय तर इनेबल पिन टर्मिनलला कनेक्ट केलंय म्हणजे S2 हे कन्सिडर केलं की इनेबल पिनलाच मी कनेक्ट केले का तर याच्यामध्ये किती असतात सिलेक्ट लाईन्स 3 सिलेक्ट लाईन्स असतात मग मी सिलेक्ट लाईन्स काय केले इनेबललाच कलेक्ट केले म्हणजे S2 जे आउटपुट जाणार आहे इनपुट ते ऍज अ इनेबल थ्रू जाणार त्यामुळे त्याला मी ते कनेक्ट केले S2 बार हे कनेक्ट केले कळते म्हणजे मॅम S2 ऍज अ एनेबल मोड कन्सिडर केलंय का enable cut किंवा S2 is connected directly to the enable terminal of a mux2 आणि where S2 bar is connected to the terminal of mux1 mux1 मध्ये हे काय केलंय S2 बार केलंय आणि इथे काय केलंय enable 1 ला S2 केलंय enable 2 ला S2 केलंय आणि इथे डायरेक्ट S2 बार केलंय ते enable पिन कनेक्ट केलंय म्हणजे ते एनेबलची जी व्हॅल्यू असणार आहे तीच S2 ची व्हॅल्यू असणार आहे ना इनेबलची जी व्हॅल्यू आहे S2 ची जी व्हॅल्यू आहे ती वर्क ऍज अ इनेबल पिन असं S2 ची जी मग 1 साठी S2 जर 0 असेल तर मग 2 साठी 1 असेल ना हा मग साठी 1 असेल हा मग आता S2 जेव्हा 0 0 आहे तेव्हा मग डोंट केअर कंडिशन येणार ना नाही येणार कारण की आपण काय करतो S2 हे सिलेक्ट लाईन इन 8:1 मक्स करतोय त्यामुळे ते तसं वर्क होणार नाही ते कधी होणार सिंगल मक्स असेल त्यावेळेस कळतंय का बघा हे म्हणून तर म्हणतो मी तुम्हाला हे काय आहे ट्री आहे त्यामुळे काय होणार हे दोन्हीचं कंबाईन करून घेणार कळतंय मग दोन कंडिशन कधी अप्लाय होणार आहे तिथे कधी आपल्याला जेव्हा सिंगल मक्स असेल तेव्हा डोंट केअर कंडिशन आपल्याला म्हणजे ते दोन कंडिशन अप्लाय होणारच नाहीये का या ह्याच्यामध्ये नाही होणार फक्त मल्टिप्लेक्सर 3 मध्ये दोन कंडिशन अप्लाय होणार नाही का होणार नाही ऍट ए टाइम कोणतं ना कोणतं एक मक्स ऍक्टिव्ह असणार बघा आता इथं जर 0 दिलं तर ऑब्विसली इथं काय आहे 1 ऍक्टिव्ह असणार त्यामुळे इथं जे आहे ते आपल्याला डोंट कंडिशन केअर अप्लाय होणार नाही फक्त सिंगल जर एखादं सिंगल एखादं कुठलं तरी यूज केलं तर डोंट केअर कंडिशन अप्लाय होणार कळते म्हणून तर म्हणलं हे मल्टिप्लेक्सर ट्री आहे ऍट द सेम टाइम दोन्ही मग ऍक्टिव्ह रिजन मध्ये नसतात ना दोन्ही ऍक्टिव्ह रिजन मध्ये नसतात कोणतं तरी एक ऍक्टिव्ह मध्ये असते कोणतं तरी एक मोड मध्ये असते असं कारण ते ट्री आहे म्हणजे ह्याच्यावर हे डिपेंड असते आउटपुट इनपुट चेंज होते मल्टिप्लेक्सरचा अर्थ असा मल्टिप्लेक्सरचा अर्थ असा आहे की लोअर पासून हायर पर्यंत जायचं म्हणजे लोअर कास्केडिंग करून हायर आपल्याला आउटपुट म्हणजे हायर मार्क्स मिळतात आता बघा हे फॉरेस्ट हे काय आहे लोअर मल्टिप्लेक्सर त्याच्यापासून आपण हायर मल्टिप्लेक्सर बनवतो त्यामुळे त्याला मल्टिप्लेक्सर ट्री म्हणतो कळतंय म्हणजे एक ऑन असेल तर एक मक्स तरी ऑन असणार आहे ना एक ऑफ असेल तर हा तर मग काय करतो आपण ह्याचा फरक पुढे काय करायचं म्हणजे बघा इथं आपल्याला एक आउटपुट मिळणार इथे y1 मिळणार आणि इथं आपल्याला y2 मिळणार हे सिम्पली कनेक्टेड टू द फॉर्म्युला दिस इज द मल्टिप्लेक्सर ट्री समजतंय मॅम याचं Yes, ट्रूथ ma'am. टेबल नाहीये का यस याचं ट्रूथ टेबल आणि लॉजिक डायग्राम नाहीये का
लॉजिक डायग्राम पण आहे, ट्रूथ टेबल पण आहे. ही डायग्राम आहे, ही फायनल डायग्राम आहे. याच्यामध्ये लॉजिक डायग्राम नसते, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला ट्रूथ टेबल असणार आहे. कळते? आता ट्रूथ टेबल मध्ये बघा फक्त तुम्हाला काय करायचंय तर सिलेक्ट लाईन्स अँड सिलेक्ट इनपुट्स म्हणून आणि आउटपुट इनेबल पिन तर प्रत्येकाला असणारच आहे. ओके, थांबा इरेज करते मी आधी. ओके, बघा इनेबल पिन सिलेक्ट लाईन्स फक्त कोणत्या असणार आहेत मग इथं S0 S2 आणि S3 S0 S2 S1 S0 आणि आउटपुट Y. ओके, बघा आता इथे कसं असणार आहे मग जी तुमची 8:1 मल्टिप्लेक्सरची लॉजिक डायग्राम आहे ना तशीच ही डायग्राम येणार. त्यामुळे लॉजिक डायग्राम नाही ड्रॉ केले चालेल, हे ड्रॉ करणं मस्त आहे. इनेबल पिन काय आहे पहिल्यांदा 0 0 0 4 टाइम्स 0. का 0 आहे बघा, कारण पहिल्या बॉक्सला 4 इनपुट आहे म्हणून 4 टाइम्स हे 1 केलं, कारण इथे नॉट गेट आहे म्हणून आउटपुट येताना 0 0. नंतर 1 1 1 1 4 टाइम्स, कारण 4 इनपुट्स आहेत म्हणून. आता कॉम्बिनेशन घेताना काय घ्यायचंय, S2 जो आहे तो पहिल्या ह्याच्यात 0 आहे, दुसऱ्या ह्याच्यात 1 आहे, म्हणजे 0 0 1 1 असा. म्हणजे इथे कॉम्बिनेशन कसं जायचं 0 0 0 0 1 0 1 0 1 0. एकच मिनिट, हा सॉरी, म्हणजे इथे काय करायचं बघा मॅम आपण S2 आणि एनेबल पिन हे एकच म्हणतोय म्हणल्यावर एनेबल पिनचा कॉलम का वेगळा? ओके, बघा हा 0 0 म्हणजे 4 टाइम्स मी कन्सिडर केलं 0 आणि 1 1 मीन्स काय आहे कॉम्बिनेशन 0 0 0 1 1 0 0 0 1 1 0 0 1 1 0 1 1 0 0 0 1 1 0 आणि 1 1. म्हणजे काय केलं की S2 आणि इनेबल पिन हे सेमच आहे. दॅट्स व्हाय मी 4 टाइम्स 0 केलंय, म्हणजे दिस इज द मग 1 आणि दिस इज द मग. मग इथे बघा 0 0 म्हणजेच काय ना D0 0 1 D1 1 0 D2 1 1 D3 D3 D4 1 0 1 D5 D6 and D7. सिमिलर डायग्राम येणार 8:1 मग जी लॉजिक डायग्राम आहे तशी सेम येणार, फक्त चेंज येणार ब्लॉक डायग्राम मध्ये. या डायग्राम मध्ये फक्त चेंजेस, त्याच्यामध्ये फक्त सिंपल तुम्ही असं एक डायग्राम केलं होते, इथे किती आहे 2 आपण काय केले मग्स यूज केलेले आहेत आणि त्याला ऑर्बिटला दिला. कळते? यस समजते का? येस मॅम. तुम्हाला फक्त हे डिझाईन करायला सांगितलं, कुठं लॉजिक डायग्राम काढायची अशी मस्ट नाही, फक्त ही डायग्राम ड्रॉ करायला सांगितलं. ट्रूथ टेबल लिहा म्हणून नसतं सांगितलं, फक्त डिझाईन म्हटलं जातं. आणि इम्प्लिमेंट म्हटलं तर तुम्हाला ते काढावं लागतं, किंवा ड्रॉ अँड इम्प्लिमेंट असं म्हटलं जातं, असं सांगितलं तर काढता येतं तुम्हाला. ऑप्टेन म्हटलं तर ते काढायचं, अदरवाईज डिझाईन इम्प्लिमेंट असं काही दिलं तर तुम्ही फक्त अशा डायग्राम्स ड्रॉ करायचे. बघा आणखीन एक एक्झाम्पल घेते आणि मग इथे मग्स आणि हे जे आहे मग्स ट्री हा इथे पॉइंट संपतो. ओके, बघा फक्त काय आहे इम्प्लिमेंट 16:1 मल्टिप्लेक्सर युजिंग 4:1 मल्टिप्लेक्सर ओनली, किंवा असा क्वेश्चन असू शकतो ड्रॉ मल्टिप्लेक्सर ट्री फॉर अ 16:1 मल्टिप्लेक्सर युजिंग 4:1 मग्स. असं तुम्हाला एखादी एक्झाम्पल दिलं असेल तर ते कसं करायचं बघा, आणि इथे आपण थांबूया. हे काय आलं? त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रूथ टेबल काढणं गरजेचं नाही, फक्त ही डायग्राम जी आहे अशी ब्लॉक डायग्राम म्हणजे ट्री मल्टिप्लेक्सरची ट्री जी आहे ती काढणं मस्त. आता बघा मी काय करते 4:2 मल्टिप्लेक्सर आहे त्याचं मी सिम्पली 16:1 आहे त्याला 4:1 पासून तयार करतो. बघा 16:1 मग्स 4:1.
तर बघा आता 16:1 मार्क्स आहे, मग मी काय करते त्याला सिम्पली 4:1 ने ट्राय करते. मग आता मला सांगा 4 आहे आउटपुट वर सेम असा. मग मला सांगा इनपुट काय आहे, चेंज आहे. 4 into 4 किती होतं 16 बरोबर का. म्हणजे आपल्याला 4 इनपुट्स आहे, 4 जे आहे ते मल्टिप्लाय जर 4:1 चे यूज करायचे. बघा आता नीट लक्ष द्या. 4:4 म्हणजे 1 2 3 this is the 4 means 4:1 marks 1 4:1 marks 2 4:1 marks 3 4:1 marks 4 4 ठीक है कारण 4 into 4 means 16. That's why I am using a 4 multiplexer 4:4 4:1. तर बघा इथे किती इनपुट असतात D0 up to D0 up to D3 म्हणजे एक तिथे चालू कमी आहे म्हणून लिहिते. ओके तर बघा आता नेक्स्ट काय असणार आहे मग इथं D4. ओके गुड. इथं काय ना D4 up to D7 तसंच D8 to D12.11. Good 11 D11 D12 D6 D15. D15. ओके तर कसं आहे ना मग सांगा मला पुढे हे दोन्ही कनेक्शन का कनेक्ट करते मी इथं फायनलला आपण इथे S1 आणि S0 दिस इज द सिलेक्ट लाईन. तिथे 4 मार्क्सच कसं काय घ्यायचं कुठे इथे का हा मॅम 4 मार्क्स घेतलेत ना मॅम 4 कसं घ्यायचं ऐका ऐका इथे काय केलंय 4:1 म्हणजे इनपुट किती आहे 4. 4. कळतंय येस मॅम लेफ्ट साइड असते किंवा काय असते इनपुट्स असते. त्यामुळे जेवढी इथे लिहिलेली असेल व्हॅल्यू तेवढी आपल्याला इनपुट येते आणि तेवढी तिकडे आउटपुट असतात. म्हणजे इथे काय आहे Y1 Y2 Y3 Y4 ओके आणि प्रत्येकाची इनेबल पिन जी आहे ती कॉमन काढायची. आता ते टोटल 16 व्हायला पाहिजे त्यामुळे आपण 4. हा त्यामुळे 4 घेतले आणि 8 म्हटलं असतं तर मग 2च घेतले असते. कळतंय तर लक्षात ठेवा येस मॅम. 2 पॉवर मध्ये असते त्यामुळे तुम्हाला हे जे करताना हीच आणि हे आहे ते इनेबल पिन देते. ओके इनेबल पिन असं ती कंबाईन देते. असं दिलं तरी चालेल. हे इनेबल पिन नाही दिली तरी ह्याच्यामध्ये चालते काय प्रॉब्लेम नाही. ते फक्त ड्रॉ करताना व्यवस्थित ड्रॉ. आता बघा मी काय करते हे 1 2 3 4 म्हणजे आता बघा इथे 4:1 अजून एक यूज करू शकते. हे बघा असंही करू शकता तुम्ही त्याला ऑर गेट देऊन पुढे असं देऊ शकता म्हणजे असं. ओके अशी एक टेक्निक आहे. इथे फायनलला आपलं आउटपुट येते. पण जर तुम्हाला एक्झाम मध्ये फक्त म्हणलं ओनली युजिंग 4:1 मार्क्स तर काय करणार तुम्ही असे आपण लास्ट टाइम बघितलं तसं किंवा आपण काय करू शकतो बघा आता तुम्हाला काय म्हणलं फक्त युजिंग 4:1 मार्क्स म्हणजे फक्त यूज करायचं 4:1 मार्क्स तर काय करायचं सिम्पली 4:1 मार्क्स काढायचं. काय होणार मग हे ऍज इनपुट्स D0 D1 ऍज इनपुट्स Y2 D2 आणि दिस इज द D3 Y इथे येणार S1 आणि S0 and this is the enable pin ground करायची. ओके काय केले मी फक्त सिंपल केले काहीच नाही केलं. काय केलं फक्त जे इनपुट्स आहे आउटपुट निघाले ते फक्त ऍज 4:1 मार्क्स लागले. जिथे आपण ऑर वापरतो तिथं फक्त मी 4:1 यूज केलं. कळतंय का लास्ट टाइम आपण S2 आणि इनेबल पिन एकच कन्सिडर केलं होतं. इथे नाही का काय करायचं तसं इथं काहीच नाही करायचं कारण का तर आपण प्रत्येक ठिकाणी 4 यूज केले ना
मग इथे बघा, इथे ऑलरेडी किती दोन इनपुट्स दिले, म्हणजे इथे काय येणार सांगा मला. इथे S0 S1 म्हणजेच काय येणार S2 आणि S3 असेल. Yes, हे ma'am. जे आहे फायनल जे आहे. ओके, त्यामुळे फक्त तसे कन्सिडर करायचे. कळालंय? मॉक्सचे ब्लॉक आहेत ना, तर ते चार्ज कसं काय घेतलं? कुठले? ते मॉक्सचे ब्लॉक आहेत ना मॅम. 16:1 आहे बरोबर. इथे काय आहे? मग मला सांगा 4 इनपुट आहे बरोबर. 16 म्हणजे 4 जर तुम्हाला 16 मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 4 चे किती ब्लॉक घ्यावे लागतील जेव्हा आपले 16 मध्ये? 4 ब्लॉक. हा, म्हणजे इथून येताना जे आहे ते काय 4 इनपुट्स आहे. इथून येताना 4 इनपुट्स आहे. इथून येताना 4 आहे. आणि इथून येताना 4 4 4 4 4 म्हणजे 16 इनपुट झाले इथं आणि आउटपुटला आपल्याला एकच. म्हणजे हे झालं टोटल मिळून सगळं 16:1 म्हणजे हा टोटल 16:1 कळतंय? म्हणजे तुम्हाला कशामध्ये कन्वर्जन करायला सांगितलं ते लक्ष द्या. 4 बघा 4:1 आहे आणि 2:1 असणार. तर तुम्ही काय करणार? हे 2 ला किती वेळा त्यानंतर 8 येईल. 2 × 2 × 2 × 3. असं करणार. 2 × नाही 4 टाइम्स. 2 + 2 + 2 ऍडिशन करायचं 4 टाइम्स. म्हणजेच किती 4 वेळा घ्यायचं. म्हणजे सेम हे असं आहे फक्त 2s2 समजतंय? कळालंय? Yes, ma'am. ठीक आहे. इथे मॅम सांगू आपण 4:1 घेतलं मग ते 2:1 ने पण घेऊ शकतो ना? म्हणजे हा इथं कुठं इथं परत नो मॅम, ते 4:1 मॉक्स यूज करून आपण 6:1 च केलंय ना, मग ते 2:1 ने पण घेऊ शकतो ना? हा घेऊ शकतो. मग ते 2च इनपुट येणार ना प्रत्येक मॉक्सला? इक्वेशन होणार ते. म्हणजे 2 2 2 2 असे 2 चे किती करायला लागतील? मॉक्स येतील ना? 8. 8 येतील 8. हा Yes, ma'am. 8 येतील. मग 8 ला परत काय करायचं आपण 8:1 ने केलं करावं लागेल किंवा मग 2:2 केलं तर तिथे परत किती येतील? 4 येतील. परत तिथे किती येतील? 2 येतील. परत फायनलला 1 असं म्हणजे लेंदी इक्वेशन होत जातं. ठीक आहे, इथं आपण थांबूया. इथं कोणाला काही डाऊट आहे? आमच्या लास्टचं मॉक्स घेतलं ना 4:1 च, त्याला किती इनपुट्स येणार आहेत नक्की? म्हणजे 4 चे 4च येणार ना मॅम? ऐका, ही इथून एक इथून एक इथून एक इथून बरोबर. पण याचं इनपुट किती आहे? 4 4 4 4 म्हणजे जाताना 4च जाणार. पण प्रत्येक ह्या D3 ला म्हणजे D0 ला हे 3 इनपुट जाणार. हे D1 ला हे 4 इनपुट आहे. हे D2 ला हे 4 इनपुट. हे तर हे 4 इनपुट असं 16:1 आहे म्हणजे 16 इनपुट फायनल जाणार. कळतंय? Yes, ma'am. इथे थांबूया मग आपण. कोणाला काही डाऊट नाहीये? No, ma'am. ओके, मी स्क्रीनशॉट काढते 2च मिनिटं. ठीक आहे, लेफ्ट होऊ शकता मग सगळे.